बिर्याणी बघून कळत असेल की आजचा बेत काय आहे. तर या बिर्याणी खायला आणि ही बिर्याणी ना वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या बिर्याणीच्या रेसिपी बघितली असाल, पण ही पद्धत वेगळी आहे. ते मी आज जे दाखवणार आहे आणि पटकन बनणारी बिर्याणी आहे. त्याला जास्त वेळ लागत नाही. एक तास लागतो. आपण म्हणलं कितीतरी बिर्याणी पटकन होणार आहे, तरी मिनिमम 1 तास तरी लागतोच बिर्याणीला. आणि चला सुरुवात करूया. आता त्याआधी तुम्हाला दाखवते, मला हे गिफ्ट मिळालं आहे आमच्या पाहुण्यांकडनं, तुमच्या पाहुण्यांकडनं. आमच्या सरांनी माझ्यासाठी स्टँड मागवला, कारण घरात स्टँड नव्हता. 2 दिवस माझी तारांबळ बघितली त्यांनी की तरी रोज डेली ब्लॉग बनवतीये, टाकतीये, नाही आहे स्टँड तरी पण. म्हणून त्यांनी ते अर्जंटमध्ये मागवलं. रात्रीच ऑर्डर केला होता आणि सकाळी सकाळी आला होता तो. आणि मला खूप आवडला आणि छान आहे. त्याची क्वालिटी पण छान आहे आणि यूज करायला पण चांगला आहे. मला खूप आवडला, म्हणून मी मला चला तुमच्यासोबत पण शेअर करावा. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा स्टँड? आता चला मग आता बिर्याणीला सुरुवात करूया. ही बिर्याणी आम्ही हैदराबादमध्ये खातो, तर हैदराबादची बिर्याणी आहे. कारण हे नेहमी म्हणतात हैदराबादसारखी बिर्याणी कधी बनतच नाही. मग यावेळेस म्हणलं मी ट्राय करेन तशीच बिर्याणी. अगोदर पण केली होती बऱ्याच दिवसाखाली, पण तशी बिर्याणी मला तेव्हा नव्हती जमली, चुकली पहिल्यांदा. पण नेक्स्ट टाइम म्हणलं आज मी परफेक्ट बनवेल. का तर ह्या चिकनचे पीस जे आहेत ना, बिर्याणी झाल्यानंतर थोडेसे वातड होतात. पण हे यातले बिर्याणीचे पीस जेव्हा अशा पद्धतीने बनवताल ना, तर ते तशी वातड नाही होणार. एकदम मऊ आणि एकदम छान होतात ते. कधीही तुम्ही खा, आता खा, दुपारी खा, संध्याकाळी खा, कधी खा, ते पीस मऊच राहतील आणि त्याच्यामध्ये सगळा फ्लेवर उतरतो त्या चिकनच्या पीसमध्ये. त्याच्यामुळं बिर्याणीची टेस्टच वेगळी येते. आणि बऱ्याच लोकांना मसाला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळं ह्या पद्धतीने करून बघा, नक्कीच बिर्याणी आवडेल. तर चिकन घेतलं मी 1 किलो. त्याच्यामध्ये दही टाकलं पावशेर आणि हळद, लाल तिखट, मीठ, मसाले, आलं लसूणची पेस्ट आणि पुदिना चिरून टाकला थोडंसं. हे सगळं चिरून टाकून त्याला मस्त मॅरिनेट करून 2 तास तरी कमीत कमी ठेवायचं. आता बिर्याणी बनवायची म्हणलं की अगोदर आपलं प्लॅनिंग असतंच. त्यामुळं अर्जंट कधी बनवायची नाही बिर्याणी. त्याला थोडंसं पेशन्स पाहिजे बिर्याणी बनवताना. जर तुम्हाला टेस्टी आणि खूप चवदार बिर्याणी पाहिजे असेल तर पेशन्स पाहिजे. तर म्हणून सगळे कामं करायच्या अगोदर मी बिर्याणीला मॅरिनेट करून ठेवलं होतं. आणि मग मी माझी घरातली कामं करायला घेतली. भांडी घासली, किचनवट्टा आवरला, कारण मला व्हिडिओ शूट करायचा तर किचनवट्टा क्लीन लागणारच आपल्याला. कारण प्रत्येकाच्या घरात राडा असतोच हा. पण ते स्वच्छ करून नंतरच आपण कामाला लागतो. कारण आमच्या घरात भांडी वगैरे खूप जास्त आहेत आणि ट्रॉल्या वगैरे नसल्यामुळं माझ्या घरात आहेत थोडेसे इकडं तिकडं भांडी वगैरे ठेवलेली जागा नाही व्यवस्थित ठेवायला. तरी मी ट्राय करते त्यातनं पण की व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून. जेव्हा पण व्हिडिओ शूट करते त्याच्या अगोदर सगळं क्लीन करते, स्वच्छ करते, भांडी वगैरे घासली सगळे. आणि भांडे घासताना व्हिडिओ चालू राहिला, कॅमेरा बंदच नाही झाला, चालूच राहिला. आणि नंतर मी म्हणलं मनूला, जागा तर कॅमेरा बंद कर, कॅमेरा बंद राहिला. पण काय असू दे म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही. आणि आज बघा आमच्या चार्लीसाठी एका दादांनी, जिममध्ये जिथं जाते मी, त्यांनी ट्रायलसाठी तिला ते खायला खाऊ दिलेलं आहे, त्याचं फूड दिलं आहे. खूप छान आहे, चार्लीला पण आवडलं. त्यांचे बिस्किट्स वगैरे आहेत, त्यांचं काय काय मला माहीत नाही. त्यांनी भरपूर 4-5 पॅकेट दिलेत त्यांना खायला. आणि भरपूर छान येते आणि न्यूट्रिशन्स आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि चार्ली खातीये पण छान, म्हणून म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं. कारण ते होममेड आहे, ते घरीच बनवतात. आणि त्यांनी मला फर्स्ट एकदा देऊन बघा म्हणून सांगितलं. ते स्ट्रे डॉगचं ते खायला घालतात, तशा लोकांना ते खूप देतात होलसेलमध्ये. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, मी तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे पाठवेन. तर कांदे भाजून घेतले होते तोपर्यंत. कांदे तळले. आणि किती लोकांना माझ्यासारखं तळलेले कांदे आवडतात. मला तर खूप आवडतात तळलेले कांदे, पण आजकाल मी खात नाही. तरी पण कंट्रोल झालं नाही म्हणून 2 चिमटे भरून खाल्ले मी. आणि ते सगळं मॅरिनेट केलेलं चिकन ठेवलं तिथं इकडं. तोपर्यंत तांदूळ शिजायला ठेवले. तांदूळ अगोदर 15-20 मिनिटं भिजवले होते पाण्यामध्ये आणि नंतर पाणी ठेवलं. मला ते व्हिडिओ शूट करायचं लक्षात नाही राहिलं. पातेल्याभर गरम पाण्यामध्ये मी पुदिना, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्ध लिंबू आणि खडे मसाले सगळे टाकले आणि त्याला शिजायला ठेवलं. अर्ध कच्चं पक्क शिजून घेतला तांदूळ. आणि त्यानंतर माझ्याकडे बिर्याणीची हंडी आहे खूप मोठी, तर याच्यामध्ये कमीत कमी 2 किलो बिर्याणी बनते. त्या पद्धतीची माझी ही हंडी आहे. तर त्याच्यामध्ये मी अगोदर तूप टाकलं खाली आणि तूप टाकून त्याच्यामध्ये जे चिकन मॅरिनेट केलं होतं, 2-2.5 तास होऊन गेले होते, त्याच्यामध्ये ते ॲड केलं. आणि ह्याच्यावर गरम गरम तेल, जे आपण गरम करतो ना, कांदे तळलेलं तेल असतं ना गरम, तेच तेल ह्याच्यामध्ये ओतायचं. इथंच बघा मी ओतते आता तेल. तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती तेल लागतं त्या पद्धतीने तुम्ही तेल तिथे यूज करा. मी तूप पण टाकलं आहे आणि तेल पण टाकणार आहे, म्हणून मी थोडंसं कमी तेल टाकलं. तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, नक्की छान होईल. आणि अशी करून बघा, तुम्ही म्हणताल खरंच बिर्याणी ही वेगळी आहे. म्हणून सगळं तूप मिक्स करून मग नंतर वरून तेल टाकलं मी. तेल गरम होतं आणि मग सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं त्याला. कारण मिक्स करताना कधी नाही, हलगर्जीपणा नाही करायचा. एकदम छान वेळ लागला त्याला, थोडासा हळूहळू सगळं एकाला एक मसाला सगळं लागला पाहिजे व्यवस्थितपणे. त्यासाठी छान मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला मी सगळं अगोदरच घालून मॅरिनेट केलं होतं, त्यात परत वेगळं मी काहीही घातलं नाही आहे.
आणि जो घरचा बिर्याणी मसाला होता मी तोच घातला, बाहेरचा विकतचा नाही घातलेला, कारण खडे मसाल्याचा फ्लेवर खूप उतरतो. आणि जे हिरव्या मिरच्या आपण टाकतो आणि लिंबू कट करून जे टाकतो ना, आता मी टाकणार आहे लेअर बनवताना, त्याचा पण वेगळाच एक फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. मी ह्याच्यात पण हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि लिंबू असे स्लाइसमध्ये कट करून टाकले होते. आता याच्यावर मी एक लेअर देणार तांदळाची, जे मी शिजवून घेतलेले आहेत तांदूळ. तर ते तांदळाचं पाणी काढून आपण नाही का तिथं ठेवलेलं होतं मी, तर ते ठेवलेलं आहे. पुदिना कोथिंबीर चिरून ती पण वरून मॅरिनेट करा तुम्ही, त्याच्यावर टाका. आता बघा लेअर करताना एक भाताची लेअर टाकायची, आणि भाताची लेअर टाकताना काळजी घ्यायची की भात जास्त शिजलेला नाही पाहिजे. भात थोडासा 80% किंवा 70% भात शिजलेला तरी चालेल. तर कारण त्या चिकनला पाणी सुटणार आहे भरपूर, आणि त्याच्या वाफेवर जे ठेवणार आहे आपण, आता व्यवस्थित वाफ लावली की त्याच्यावर तो छान पद्धतीने भात शिजतो. म्हणून ट्राय करा, भात थोडासा कच्चा पक्का ठेवा, म्हणजे नंतर बिर्याणी सोबत बरोबर होईल. तर मग असा लदगा होईल तांदळाचा, जर भात जास्त शिजवला तर तुम्ही तेवढं लक्षात ठेवायचं तांदळा शिजवतानाच, की बघत राहायचं सारखं किती शिजलाय तो. त्यानंतर परत एक कांद्याची लेअर, जे तळून ठेवले होते कांदे मी, ते कांदे परत हिरव्या मिरच्या टाकायची. तर तुम्हाला इच्छा, तुमच्या जर घरात तिखट आवडत असेल, मिरची आवडत असेल, तर तुम्ही तिथं पण मिरची कोथिंबीर हे सगळं तुम्ही टाकून परत एक लेअर देऊ शकता छान. आणि तुम्हाला जर आवडत असेल स्मोक द्यायला किंवा कलर वापरायला, मी कलर वगैरे काहीही वापरत नाही आर्टिफिशियल, जे काय ते नॅचरल. त्याच्यामुळे मी हे सगळं टाकून मस्त मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. आणि स्मोक देते मी दरवेळेस. माझ्याकडे आता कोळसे संपलेत, आता गावाला जाईन तर मी तिथून कोळसे घेऊन येईन, कारण इथं कोळसे भेटत नाहीत. तर तुमच्याकडे कोळसे असतील तर नक्की स्मोक द्या, कारण स्मोकी फ्लेवरची बिर्याणीची टेस्टच वेगळी लागते. हे सगळं झाल्यावर ह्याच्यावर छोट्याशा वाटीमध्ये कोळसा गॅसवर गरम करून घ्या, त्याच्यामध्ये तूप टाका आणि लगेच झाकण लावून दम लावायला ठेवून द्या. तर मी अगोदर ही बिर्याणीची हंडी गॅसवर ठेवणार आहे एक 5 मिनटं, जोपर्यंत त्याच्यातनं चांगला असं वाफ येत नाही. एक 10 मिनटं ठेवला किंवा 5 मिनटं, तुम्हाला तुमच्या अंदाजाने ठेवा. मी ठेवली 10 मिनटं, कमी गॅस, लो गॅस, फुल गॅस करत करत. आणि ह्याच्यावर परत मॅरिनेट केलं सगळं, आणि परत वरून पण एक लिंबू टाकून आणि तूप टाकलं वरून भरपूर, कारण हे सगळं खाल्लं पण तूप आहे आणि वरून पण आपण जेव्हा भरपूर तूप टाकतो ना, अख्ख्या बिर्याणीमध्ये म्हणतात ना, आपण खूप वेळा ऐकतो तुपातली बिर्याणी, तर अशी असते ती तुपातली बिर्याणी. तर हे सगळं मी मॅरिनेट करून गॅसवर ठेवलं एक 10 मिनटं कमी स्लोवर, आणि नंतर परत तावा ठेवला गरम करायला. ताव्यावरती बिर्याणी अर्धा तास दम लावून ठेवली. आणि त्याच्यासाठी मी काय केलं माहिती आहे का, त्याच्यावर झाकण प्रॉपर दिलं. आणि तुमच्याकडे जर कापड असेल, फॉईल पेपर असेल, तर तुम्ही ते लावून पण करू शकता. आणि नंतर त्याच्यावर मी झाकण ठेवून त्याच्यावर मी दगड ठेवला. माझ्याकडे जो वाटणाचा पाटा, तो खूप वजनदार आहे, आणि त्याच्यावर दाबून मी तो पाटा ठेवला. आणि बिर्याणी अर्धा तास कमी स्लो फुल गॅस करत करा, कारण तर खाल्लं चिकन सगळं जळून जाईल. जर पाणी तुम्ही जर व्यवस्थित त्या चिकनला मॅरिनेट नसेल केलं तर पाणी कमी पडतं. तर अशा पद्धतीने माझी बिर्याणी अर्धा तासानंतर रेडी झाली. तर आमच्या मनूला सांगितलं, कारण आमची मनू फीडबॅक खूप चांगला देते, म्हणजे रिअल असेल तर रिअल, काहीतरी बिघडलं की लगेच तोंड खराब करणार. त्याच्या चेहऱ्यावर बघून सांगायचं तुम्ही की बिर्याणी कशी बनली. तर मनूने टेस्ट केली आहे बिर्याणी, आणि म्हणत होती मम्मा थांब, मी आताच हात झाले, हात पुसू दे. आणि खाल्ल्यानंतर बघा मम्मा खूप छान झाली बिर्याणी. आणि त्याच्यापेक्षा त्याच्या पप्पाने खूप छान मला फीडबॅक दिला की मधलं ते चिकन आहे ना, त्याचं टेस्टच वेगळी आहे यावेळेस, आणि त्याचा जो नरम नाही का एकदम छान शिजलेला आहे. मला खूप आवडलं, त्यांना पण यावेळेसची बिर्याणी. नेहमी अशीच कर बोलले. तर तुम्हाला पण जर आवडली असेल तर नक्की अशी बिर्याणी ट्राय करा, आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही अशी कधी केली आहे का बिर्याणी, किंवा तुम्हाला कशी वाटेल केल्यानंतर. जेव्हा पण करताल तुमच्या बिर्याणी तुमच्या घरातल्यांना आवडली का नाही सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.